आईला विचारायचं काय ह्याच्यामध्ये? मी म्हटलं मी तुला प्रपोज करतो, तू नाही नाही मी सगळ्या गोष्टी आईला विचारल्याशिवाय काही करत नाही. अरे देवा, का कुठला मी मला रात्रभर झोप नाही, म्हटलं मी ते आई काय सांगेल आणि काय नाही म्हणून. आई सकाळी येते दुकानावर. मी त्या टेन्शन मध्ये आलो की आता ही आईला जाऊन सांगते का मी आता घरी जाऊ की दुकानात जाऊ. दुकानात गेलो तर सासूबाई माझ्या कदाचित येतील तिथे आणि घरी गेलो तर काय सांगता येत नाही, म्हणून मी त्या दिवशी रात्री दुकानात गेलो. पण तुम्ही मग आईला सांगितलं? नाही, थोडे दिवस आम्ही सांगितलंच नाही आईला. 6 महिन्यानंतर मग मी आईला सांगितलं. तिने मला सांगितलं असं की मी मुलगी आहे म्हणून, पण मला खरं माहीतच नाही. मग तिच्या मनात जोपर्यंत आहे तोपर्यंत तिने मला मी आधी विचार वाटलं केला, मग बघूया. मग 6 महिने तरी थांबूनच आणि मग ठेवलं. लग्न कुठे केलं? लग्न आमचं कोर्ट मॅरेज केलं आम्ही. मग घरून संमती होती? घरून संमती होती, पण आम्हाला नव्हतं असं करायचं. त्या पद्धतीमध्ये नाही करायचं होतं, कारण एक कोर्ट मॅरेज मध्ये नॉर्मली हे करून करायचं होतं. किती वर्ष झाली लग्नात? लग्नाला 7 वर्ष झाली. आता या ठिकाणी पहिल्या खेळात किती बक्षीस वहिनी मिळवणार बघूया. 8 टॅग आहेत, 8 वस्तूंवर ठेवा. ₹1 असलेलं तो टॅग मिळाला पाहिजे. सगळ्यांची मदत घ्या आणि बघूया काय होणार. ₹20. 3 संधी आहेत आता. ₹10. 2 संधी राहिलेल्या आहेत आता. ₹5. आता 1 संधी शिल्लक आहे. बघा, अजून 1 संधी पाहिजे. नको बघा, मला असं वाटतं तुम्ही 1 संधी घ्यावी. नको बघा, तुम्हाला बक्षीस मिळावं असं वाटतं, म्हणून मला असं वाटतं की 1 संधी घ्यावी. नको नको? नको नक्की? नक्की ठाम याच्यावर? हो. बघा माऊली, बक्षीस नको मिळालं. नाही मिळालं तर हरकत नाही. ₹1000. बरं, ₹1 आहे तरी कुठे? तेव्हा आता या टप्प्यावर तर बक्षीस मिळालेलं नाही, पण पुढच्या टप्प्यावर बक्षीस नक्की मिळणार. ते आता सगळ्यांनी भरपूर. हा, कोण बाजू घेईल तुमची? माझी मैत्री. या का? हा, या, या. तुम्ही या. आपलं नाव? अंकिता. कुठे राहता? मी हिच्या बाजूलाच राहते. पहिली तक्रार कोणाची आहे? बोला. ती खूप कंजूस आहे. पार्टी खूप कमी देते. कंजूस नाही आहे ती अजिबात. तिला जेवढा खर्च करायचा तेवढा ती बरोबर करते. ती बर्थडे पार्टीज, सगळ्या पार्ट्या ती सगळ्यांसाठी अरेंज करत असते. मला नाही वाटत ती कंजूस आहे. त्यांचा आरोप खोटा आहे? खोटं आहे. कारण त्या पण प्रत्येक बर्थडेला असतात तिच्या, इव्हन मुलीच्या बर्थडेला असतात, आणि जिथे हवी तिथे पार्टी ती बरोबर देते. तुम्हाला रोज पार्टी पाहिजे का? नाही, असं स्पेशल ओकेजनच्या वेळेला काही सेलिब्रेशन हवं असेल तर ती नाही म्हणते. नाही, कारण भाऊबीज पण तिच्याच घरी होती. जास्त करून जे सण असतात तिच्याच घरी सेलिब्रेट केले जातात, त्याच्यामुळे ती कंजूस नाहीये. नाहीये? इव्हन रविवारचं कधी गेट टुगेदर पण असतात, जिकडे ती चिकन वगैरे अरेंज करते सगळ्यांसाठी, आणि आता असतातच. तुम्ही तुमच्या घरात नसता वाटतं. बरेच माहिती आहे संडेला, त्यामुळे माहिती आहे चिकन बिकन आणायला. आणि सण, भाऊबीज, रक्षाबंधन हिच्याच घरी जास्त सेलिब्रेट केले जातात सगळे. अजून कोण? बोला, द्या माईक. काकी तिची हा, स्वभाव थोडा तिचा कडक आहे. असं पाहिजे तसं मनमळावं असं नाही, थोडीशी हट्टी आहे. जी तिच्या मनासारखं हवं तरच करेल. बोला. मनासारखं आधी एक सांगा, हे मान्य आहे का तुम्हाला? हट्टी थोडीशी आहे. मान्य आहे. म्हणजे माझा पण मला वाटतं की म्हणजे हट्ट करणं हे गरजेचं असतं, आणि हट्ट केल्यानंतर नात्यांमधली आपुलकी पण वाढते. अजून कोण बोलणार? द्या माईक पुढे. ती शॉर्ट टेम्पर आहे. आपण कोण? मी तिची नणन. नणन? अरे तुमचा तर इम्पॉर्टंट आहे. शॉर्ट टेम्पर आहे थोडी. पटकन चिडतात. काय हो, हे मान्य आहे तुम्हाला? शॉर्ट टेम्पर्ड नाहीये, पण जे मनामध्ये आहे ते लगेच बोलून टाकते, पण नंतर मनामध्ये काय. इकडे पाय द्या तुमचे आम्हाला. तेच तर बोलल्या त्या. पण असं पटकन बोलल्यानंतर मनामध्ये काहीच नाही ठेवत. बरं बरं, मिस्टरांकडे द्या आता. तुमची तक्रार काय? तक्रार म्हणजे हीच तक्रार आहे की ती एकदा गोष्ट जी ठरवते तीच मला पाहिजे म्हणजे पाहिजे. ती तुम्हाला करायला लावतेच करायला, करणं भागच आहे. तुमच्याकडे बघूनच कळतंय. या गप्पा अशाच सुरू असताना तुमचं या सगळ्या गोष्टींवर काय म्हणणं आहे? काय नाही,
सगळे माझं छान एकदम, माझं कुटुंब एकदम खूप छान आहे. पण ते त्यामुळे एवढे मला आरोप- सांभाळून घेतात. तक्रारी केल्यावर तुम्ही फोन करत नाही, तर कुटुंबाच्या तक्रारी चालूच राहतात. कंजूसपणा कमी. अच्छा, पण आता मुलगी आहे, शाळेत जायचं असतं, बाकी सगळं आहे, त्यामुळे थोडा इकडे तिकडे फोन वगैरे करायला नाही मिळत. कंजूसपणाचं बोलतायत त्याच्यावर. ते सोडून बाकी सगळं करतो. स्पेशली पार्टी देईन मी. बरोबर. स्पेशली आता पार्टी देईन. या खेळामध्ये किती बक्षीस तुम्ही मिळवून देणार ते आम्हाला बघायचं. वेळ 2 मिनिटाची आहे आणि अक्षर आहे न. नेल कटर इकडे. शाई 40. बेसिंगच्या खाली निळ आहे. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिले नाही फक्त. दिलेल्या वस्तू बाद होतात. नेलपेंट नाही नाही कशा आहे घरा थांबा, उघडू नका मी. हा, ह्या. एक नख कापून ठेवा, नख कापून ठेवा 10, तरी. 9, 8, 7, 6. नका कापू. 8. वेळ संपली. काय काय आणलं जरा सांगा मला. नारळ, 1, निळ, 2, नाचणी, 3, नेलपेंट, 4, नथ, 5, नेलकटर, 6. आणि शाई. काही आणले तर शाई कुठे आहे ती? निळ शाईच आहे ती. मग निळी शाई म्हणायचं की शाई म्हणायचं? त्यात पण प्रकार आहेत ना. परत निळी शाई. थांबा. 1, 2, 3, निळा box 4, राहिला ना. 5, 6, 7, 8. 8 वस्तू आणल्या. 5 वस्तूंसाठी ही चिंचपेटी वहिनी तुम्हाला मिळाली आहे. 3 वस्तूंसाठी हे 600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू वहिनी. मला कसली तक्रार नाहीये. आणि पण मित्रांच्या तक्रारीशी तुम्ही सहमत आहात का? हो. हो. काय डेअरिंग आहे. मित्रांच्या बाजूने बोलले, तुमच्या बाजूने बोलायचं तर टीव्हीत. आता अजिबातच माझ्या मैत्रिणीला तिच्या बाजूने घेतलं ना बोलायला.